लोक जर तुम्हाला हलक्यात घेत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या लोक हलक्यात घेतात, त्याच्यामुळे आपणच टेन्शन घेतो आणि आपणच प्रॉब्लेम मध्ये अडकत जातो. काही सवयी बदलल्या, म्हणजे मी काही 6 सवयी सांगतोय, ज्या सवयी जर तुम्ही बदलल्या तर नक्कीच लोक तुम्हाला हलक्यात घेणार नाही आणि तुमचा आदर करायला पण सुरुवात करतील. सर्वांना सगळं सांगणं बंद करा. पहिलीच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना सगळं सांगताना त्यावेळेस माणसं त्याचा फायदा घेतात. शांत माणसाचा प्रभाव कधीही जास्त असतो, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक संदेशाला किंवा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं बंद करायचं. कारण तुम्ही जेवढं उत्तर द्याचाल, जेवढं बोलचाल, तेवढं चुकीत सापडण्याची संख्या जास्त असते. आणि तुमच्या वेळेची किंमत पण लोकांना कळली पाहिजे. वेळ ज्याला त्याला मोजूनच द्यायला शिका. तिसरी गोष्ट म्हणजे नेहमी सगळ्यांसाठी उपलब्ध राहू नका. जो सतत सगळ्यांसाठी उपलब्ध राहतो त्याची किंमत ऑटोमॅटिकली कमी होत जाते. जे सहज मिळतं त्याची लोकांना कधीच किंमत नसते. ही गोष्ट कायम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि मी बऱ्याच वेळा सांगतो की एका ठिकाणी वारंवार गेल्यामुळं आपली किंमत कायम कमी होत असते. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या कमकुवतपणाची चर्चा प्रत्येकासमोर करायची नाही. म्हणजे आपलेच निगेटिव्ह पॉईंट आपणच लोकांना सांगत बसायचं नाही. आज ना उद्या लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं की नाही म्हणायला शिका. नाही म्हणता येत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला होत असतो आणि लोक त्याचा जास्त फायदा घेत असतात. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण बरेच वेळा काय होतो, अति बोलून जातो. तर कमी बोलायला शिका आणि जास्त निरीक्षण करायचं. म्हणजे ऑब्झर्वेशन जास्त वाढवलं तर बोलायला चांगले पॉईंट मिळतात. माणूस मोजकच बोलतो पण मुद्द्यानुसार बोलत असतो आणि निर्णय चुकत नाहीत. कारण काय होतं की आपण ज्यावेळेस ऐकतो ना, त्याच्यामुळे आपलं ऑब्झर्वेशन वाढले, म्हणून आपल्याकडे पॉईंट चांगले असतात, सुचतं खूप चांगलं आणि डिसिजन मेकिंग पॉवर पण आपली वाढत असते. आणि 6वं म्हणजे स्वतःवर इतकं काम करायचं की समोरच्यांवरती इम्प्रेशन पडलंच पाहिजे. लोक एक दिवस तुम्हालाच शोधत येतील. लक्षात घ्या, आपली गुणवत्ता, आपली क्वालिटी आपल्याला माहित असते. आपला कॉन्फिडन्स आपल्याला माहित असतो. आपण लाईफमध्ये पुढे काय करू शकतो हे फक्त आपल्यालाच माहित असतं. या जर 6 गोष्टी तुम्ही केल्या तर कधीच लोक तुम्हाला हलक्यात घेणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आदर कधीही मागून मिळत नाही. तुमच्या सवयी, तुमच्या वागण्यामधून तो मिळत असतो आणि आदर हा कमवावाच लागतो. आणि आदर एकदा तुम्हाला मिळाला तर कशी लोक हलक्यात घेतील मला तुम्हीच सांगा. त्यामुळे आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा, एक ऍटिट्यूड ठेवायचा, तो बी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचा आणि जगासमोर कॉन्फिडेंटली वावरायला सुरुवात करायची. तुम्हाला पण तुमचा ऍटिट्यूड बदलायचा असेल, पॉझिटिव्ह करायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब हे झालंच पाहिजे.